समानार्थी शब्दांमधील पार्ट 3 आपण आज बघणार आहोत. कळ म्हणजे पोटात येणारी व्यथा, यंत्र, भांडण, चमक. कन्या हा शब्द याआधी खूपदा परीक्षांमध्ये विचारलेला आहे. कन्या म्हणजे नंदिनी, मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा. कल्याण म्हणजे हित, कुशल, क्षेम, करार, वचन, ठराव, कबुली. कठोर म्हणजे निर्दय, निष्ठुर. कथा म्हणजे गोष्ट, आख्यान, हकीकत. कच म्हणजे माघार, अडचण, चेप. कलश म्हणजे तांब्या, भांडे. गडवा हा वेगळा शब्द आहे. कवच म्हणजे आच्छादन, आवरण. कवन म्हणजे कोण, काय, कोणता. कष्ट म्हणजे श्रम, मेहनत. कळस म्हणजे शिखर, टोक. कसूर म्हणजे कचुराई, चूक किंवा न्यूनता. कृष्ण म्हणजे कान्हा, कन्हैया, मुरारी, वासुदेव. कामुकता, वैषयिकता, भोगलोलुपता, भोगशक्ती. कमळला अरविंद आणि जलज असं पण म्हणतात. हा शब्दही खूपदा विचारलेला आहे. कमळ म्हणजे अरविंद, जलज, राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म. कज्जा म्हणजे खटला, भांडण, लढाई. कणव म्हणजे दया, माया, कृपा, कवी, करुणा. कपट म्हणजे दुष्टावा, खोटेपणा, डाव, डावपेच. कपडा म्हणजे वस्त्र, प्राभरण, वसन, पट. कबूल संमत, मान्य, पसंत, मंजूर. करडा कठोर, उन्मत्त. करणी कृती, कृत्य, क्रिया. कस म्हणजे दम, जोर. कठीण म्हणजे अवघड, बिकट. कसरत, व्यायाम. कलागत, भांडण, वैर, लावालावी. कर्मयोग म्हणजे प्रारब्ध किंवा योगायोग. कर्दनकाळ म्हणजे टापट, क्रूर, निर्दयी. काबू म्हणजे ताबा, स्वामित्व, सत्ता. कायदा म्हणजे नियम, शिरस्ता. कारस्थान म्हणजे कट, खल, गुप्त मसलत. काळबेरे म्हणजे किलमिश, संशय, शंका. कांकू म्हणजे कुरकुर करणे, थोडासा नकार देणे. किरकोळ म्हणजे अशक्त. रोडका हा वेगळा शब्द आहे किरकोळसाठी. बारीक, हडकुळा. किल्ला म्हणजे तट, दुर्ग, गड, दुर्ग. कीर्ती म्हणजे लौकिक प्रसिद्धी, ख्याती. किंमत म्हणजे मौल, भाव, मूल्य, दर. कुत्रा, श्वान. कुटाळ, कुचेष्टा, टवाळी, निंदा. केस, कुंतल. किडा, कीटक. कुंभांड, आळ, कट. कुटी, झोपडी, खोपट. कुरापत, खोडी, कुचाळी. कुशल, सुखरूप, खुशाल. कूच, प्रयाण. केश, लव, रोम, कच. कोमल, नाजूक, मऊ, मृदू. किरण, अंश, कर, रश्म. कोरडा, शुष्क, रसहीन, द्रवहीन, रखरखीत. कोडगा, निर्लज्ज, निलाजरी. कोर, कडा. कोंडा, भुगा, भुसा, चुरा, तूस. कोंभ, तुरा, अंकुर, मोड. क्रम, अनुक्रम, रांग, ओळ. कृपण म्हणजे कंजूष किंवा चिक्कू. कृमी म्हणजे जंतू. करामत म्हणजे चमत्कार, अद्भुत, नवल, कर्तृत्व, कौशल्य. कर्कश म्हणजे कर्णकठोर, बोचणारे, तुसडा. कीर, भांडण, भांडखोर किंवा त्राटिका. कर्तृत्व म्हणजे पराक्रम, कर्तुकी, कर्तुक, कर्तृप. कोकिळ, कोयला, कोईल, कोयल, कोगुळ. पीक, कोता म्हणजे हा वेगळा शब्द आहे. आखूड, अपुरा, तहान, कमी, क्षुद्र. कोरण म्हणजे कर, अंश किंवा रश्मी. कपट म्हणजे प्रतारणा, कपटसाठी प्रतारणा हा वेगळा शब्द आहे. कारस्थान, कट. किळस, घृणा, तिटकारा, सिसारी. कनक म्हणजे हे पण खूपदा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. कनक म्हणजे कांचन, सुवर्ण, सोने, हिरण्य, हेम. कंदुक म्हणजे चेंडू. कपर्दिका म्हणजे कवडी. कर पल्लवी म्हणजे हातांच्या खुणांची भाषा. कर्म विपाक म्हणजे कर्माची फलनिष्पत्ती. कुचंडे म्हणजे लहान मुलांची रेशमी टोपी. कूर्म म्हणजे कासव, हे सुद्धा परीक्षेत विचारलेलं आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष. कावळा म्हणजे काक, वायस, एकाक्ष. काळोख म्हणजे अंधार, तिमिरतम. क्रीडा म्हणजे मौज, लीला, विहार, विलास. कुरूप म्हणजे विद्रूप, विरूप, आकारहीन, बेढप. कौशल्य म्हणजे चातुर्य, खुबी, नैपुण्य, कसब, प्रावीण्य. कार्यक्षम म्हणजे कुशल, तिटकारा, शिरारी. कपाळ म्हणजे निढळ, भाल, ललाट, निरील. कष्ट म्हणजे शारीरिक श्रम, थकवा, दुःख, व्याधी, संकट, त्रास. कर म्हणजे हात, सारा. सोंडला पण कर म्हणतात. जकात आहे ग्रहण, संक्रांत.
कर्ण म्हणजे कान, कुंतीपुत्र, चौकोनातील कर्ण, सब्जा, उदारता. कसर म्हणजे बारीक ताप, उणीव म्हणजे किंवा कमतरता, वाळवी आणि नफा. कट म्हणजे संघ, एकमत, लेप, आग्रह, कष्ट, यातना, सैन्याचा गट, गुप्त मसलत. कट्टा म्हणजे बळकट, धिप्पाड, चतुर, शूर. चतुर हा वेगळा शब्द आहे. शूर हा सुद्धा कट्टासाठी वेगळा शब्द आहे. भयंकर, थोर, थोर, निग्रही, पूर्ण, ओटा, नाश, कत्तल, दुकानांची रांग, त्याला कट्टा म्हणतात. काळ, वेळ, मृत्यू, कड, कंबर, बाजू, टीक, काठ, मर्यादा, दिशा, प्रदेश, सीमा, निकाल, मौसम, संकटाची वेळ, केळीचा गाभा. कासार म्हणजे तलाव, बांगड्यांचा व्यवहार करणाऱ्याला कासार म्हणतात. कडक म्हणजे टणक, महाग, शिस्तप्रिय, तापट, कठोर, जहाल, तेजस्वी, उष्ण, दणकट. कड म्हणजे उष्णतेमुळे फुटणारी उकळी, फेस, ओव्यामुळे डोक्यावर येणारे शीन, उमाळा, गहिवर, स्फुरण. कोट म्हणजे तट, अंगात घालायचा कोट. कोरड म्हणजे सुका चाबकाचा फटकारा. कोळी म्हणजे मासे पकडणारा किंवा एक किडा. कार्य, काम, उद्योग, परिणाम, उत्सव, फिर्याद, शरीर. कौतुक म्हणजे आश्चर्य, प्रेम, ममता, मौज, मनोरंजन, करमणूक. क्लृप्ती म्हणजे युक्ती, चातुर्य, कल्पना. मसलत, शक्कल, पेच. कलगी म्हणजे लावणी प्रकार, पागोट्यावरील रत्नजडित तुरा. काप म्हणजे कापण्याची क्रिया, कानातील दागिना, फोड. काच म्हणजे पारदर्शक वस्तू, चिंता, काळजी. कात म्हणजे विड्यातील थर, शरीरावरील थर. कसर म्हणजे उणीव, कपड्यांना लागणारी कीड. कूस म्हणजे धान्यातील तण, पोटाजवळचा भाग. काव म्हणजे तांबड्या रंगाची माती, चिडणे, कावळ्याचे ओरडणे. काठ, पदराची किनार, तीर, कड. कसा म्हणजे अंगरख्याचा बंद, लांब, अरुंद पिशवी, कसणे. कोरडा म्हणजे सुका, निरर्थक. काल म्हणजे आजच्या आधीचा दिवस, वेळ. कच्चा म्हणजे अपरिपक्व, अपूर्ण असा. करणी म्हणजे कृती, चेटूक. काजळी, अंधारी, काळेपण येणे. कोहिली म्हणजे मोठी कढई, तगमग. काकू म्हणजे चुलती, अटळ. अळम-टळम हा एक वेगळा शब्द आहे. कालवा म्हणजे दंगा, पाण्याचा प्रवाह. काम म्हणजे कर्म, कार्य करण्याची इच्छा, वासना. कलम म्हणजे लेखणी, कापाकापी करणे. कातर म्हणजे कातरवेळी जसं आपण म्हणतो सायंकाळची वेळ किंवा कापलेले. किल्ली म्हणजे युक्ती, चावी. कोट म्हणजे किल्ला, 1 करोड. कांदा, कंद किंवा मूर्ख. कर्म म्हणजे नशीब, कार्य, काम. खरा, सच्चा, प्रामाणिक, सरळ. खप्पा म्हणजे नाखुश, नाराज, दृष्ट. खलाशी म्हणजे नावाडी. खलाशी म्हणजे नावाडी, नाखवा, खारवा. खरड म्हणजे घासणे, ओरखडणे, तासणे. खरमरीत म्हणजे प्रखर, खणखणीत, स्पष्ट. खवास म्हणजे सरदार, उमराव, मानकरी. खच म्हणजे ढीग, रास, थर. खटारा म्हणजे बैलगाडी, छूड, छकडा. खटका म्हणजे भांडण, बेनाव, वाद, खडाजंगी. खजील म्हणजे शर्मिंदा, लज्जित, शरमलेली. आणि खचित म्हणजे निश्चित, खात्री, खरोखर. खुळचट म्हणजे कुळचट, भित्रा. खेद म्हणजे वैषम्य, विषाद, कमीपणा, दुःख. खेडे म्हणजे ग्राम, गाव. खेडूत म्हणजे गावकरी, ग्रामस्थ. खंड म्हणजे ग्रंथ, अध्याय. खंत म्हणजे खेद, खिन्न, हुरहुर. खंदा म्हणजे साहसी, धाडसी, सामर्थ्यवान. खंक म्हणजे दारिद्र्य, द्रव्यहीन. खग महत्त्वाचं आहे हे. पक्षी, विहंग, द्विज, अंडज. शकुंत, शकुंत हा परत वेगळा शब्द आहे. खुळा, वेडसर, मूर्ख, अंकलशून्य. खल म्हणजे दुष्ट, दुर्जन, नीच. खीर, पायस, लापशी. खजिना म्हणजे भांडार, सरकारी जमा संग्रह, कारंजांचा हौद. खल म्हणजे कुटण्यासाठी असलेले लोखंडी भांडे, दृष्ट. खटला म्हणजे भांडण, जमीन जुमला, घरदार, परिवार, उद्योग, त्रासदायक काम. न्यायालयात दाखल केलेला विवाद. खडक म्हणजे मोठा दगड, कठोर अंतःकरणाचा, तीव्र, कडक, वाळून कोरडा पडलेला, लख्ख. खंड म्हणजे दंड, कामाचा ठराव, शेतसारा, अडथळा, तुकडा. ग्रंथाचा खंड, मोठे, काव्य. पृथ्वीचा मोठा भाग,
जसे आशिया, युरोप यांना आपण खंड म्हणतो. खुजा म्हणजे बुटका, पाण्याचे, मातीचे उंच भांडे. गरीब म्हणजे दीन, लाचार, पामर, पामर, दुबळा. गरम म्हणजे उबदार, उष्ण. गडप म्हणजे अदृश्य, बेपत्ता, नष्ट, गुप्त. गबाळा म्हणजे अजागळ, बावळट. गस्त म्हणजे पहारा, रखवाली, राखण. गाय म्हणजे गोमाता, धेनू, तंबिका. गावंढळ म्हणजे आडदान, अडाणी, गावठी, खेडकर. गयावया म्हणजे काकुळती, अकरुणा. गदारोळ म्हणजे गोंधळ, ओरड, खटाटोप, दंगा, हुल्लड. गरज म्हणजे आवश्यकता, जरुरी, निकड. गणपती म्हणजे वक्रतुंड, गजमुख, विनायक, लंबोदर, गणेश. गाथा म्हणजे कविता, आर्या. आर्या हा वेगळा शब्द आहे. गिरी म्हणजे पर्वत, डोंगर, अचल, नग. अद्री आणि शैल हे विचारलेले आहेत. गुच्छ म्हणजे झुपका, घोस, तुरा. गुद्दा म्हणजे बुक्का, ठोसा, रट्टा. गोत म्हणजे गोत्र, वंश, पिढी, कुळ. गोश्वारा म्हणजे सारांश, संक्षेप, तात्पर्य. गृह म्हणजे सदन, आलय, वस्तू, भवन, आवास. गोपाळ म्हणजे मोहन, मुरलीधर, गोविंद, गिरीधर. गरुड हा शब्दसुद्धा विचारलेला आहे. वैनतेय, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर, तार्क्ष. गर्दी म्हणजे दाटी, खच. गर्विष्ठ म्हणजे अहंमन्य, घमेंडखोर, बढाईखोर. गार म्हणजे थंड, शीतल, शीत. ग्रास म्हणजे कवळ, घास. गच्छंती म्हणजे नाश होणे. गदा हे एक शस्त्र आहे हनुमानाचं, म्हणजे संकट. गज म्हणजे हत्ती, खिडकीचा गज. लांबी मोजण्याचे एक साधन. गंज म्हणजे उभे भांडे, लोखंडी वस्तूवर चढणारा गंज. गोम म्हणजे एक अनेक पायांचा प्राणी जो आपण नेहमी बघतो किंवा वैगुण्य, मक्खी. ग्रह म्हणजे मत, आकाशातील ग्रह, कल्पना, समजूत. गोळा म्हणजे भरीव, गोल, जमाव. गाढव, गाढव शब्दसुद्धा विचारलेला आहे जो की कन्फ्यूज होऊ शकतो. गाढव म्हणजे रासभर, खर, गर्दब. गाढव म्हणजे रासभर, खर, गर्दब. आणि घडी म्हणजे दुमडी, संच, बस्तान, रचना. क, ख आणि ग हे आपण आज बघितलेले आहेत. बाकीचे आपण पुढील भागामध्ये बघू. थँक्यू.